काँग्रेसची 48 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय आणि काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाल्याची माहिती आता समोर येते। काही वेळापूर्वी आपण पाहिलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारांची यादी जाहीर झाली होती, मात्र आता काँग्रेसची सुद्धा पहिली यादी जाहीर झाल्याची माहिती समोर येते। या यादीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। 48 नावांचा या यादीमध्ये समावेश आहे, मात्र पहिल्या यादीमध्ये 48 उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। मोठी बातमी आपण पाहतोय आणि मोठी अपडेट, काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे। आपण पाहिलं की काही वेळापूर्वी शरद पवारांची सुद्धा पहिली यादी जाहीर झाली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 45 उमेदवार जाहीर झाले आणि त्यानंतर काँग्रेसची सुद्धा आता पहिली यादी जाहीर झालेली आहे। पहिल्या यादीमध्ये अनेक विद्यमान आमदारांना उमेदवार देण्यात आलेले आहे असं कळतंय आणि काँग्रेसची पहिली यादी जाहीर झालेली आहे। या काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये 48 नावांचा समावेश असल्याचं दिसतंय। पहिल्या यादीमध्ये 48 उमेदवारांवर शिक्कामोर्तब झालेला आहे। यादी जाहीर कधी होते सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं, मात्र नुकतीच अपडेट येते। काँग्रेसकडून सुद्धा 48 जणांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। यादीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। नवापूरमधून श्रीकृष्णकुमार नाईक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। विश्वजित कदम यांचा सुद्धा समावेश आहे। अक्कलकुवामधून केसी पाडवींना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। काँग्रेसची यादी आपण पाहतोय, 48 जणांची यादी जी जाहीर झालेली आहे। ब्रह्मपुरीमधून विजय वडेट्टीवार यांना सुद्धा उमेदवारी मिळाल्याचं कळतंय। शहादामधून राजेंद्र गावित यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे। नंदुरबारमधून पाहतोय किरण तडवी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। नवापूरमधून श्रीकृष्णकुमार नाईक यांना उमेदवारी, काँग्रेसची 48 जणांची यादी जाहीर झाली आहे। ब्रह्मपुरीमधून विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर यांना तिवसामधून उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती समोर येते। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, अवेटेड यादी होती, जाहीर झाल्याचं कळतंय 48 उमेदवार आहेत। 48 उमेदवारांची पहिली यादी काँग्रेसने जाहीर केली आहे। त्यामध्ये काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांना तिवसा मतदारसंघातून, विश्वजित कदम यांना पलूस कडेगाव हा त्यांचा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणून पुन्हा एकदा संधी देण्यात आली। बाळासाहेब थोरात यांचं नाव विजय थोरात असं आहे, त्यांना पहिल्या यादीमध्ये संधी देण्यात आली। साधारण 48 नावं आहेत की ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की काँग्रेसने पहिल्या यादीमध्ये जाहीर केलेले आहेत आणि यानंतर खास करून उद्या सीएसीची बैठक झाल्यानंतर आणखी काही नावं आपल्याला पाहायला मिळतील। मात्र जी आतापर्यंत जी काँग्रेसची परंपरागत जी घराणे आहेत त्यामध्ये सर्वाधिक या यादीमध्ये नजर टाकल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्यांना संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अक्कलकुवा हा जो आरक्षित मतदारसंघ आहे त्या ठिकाणी केसी पाडवी यांना संधी देण्यात आलेली आहे। शहादा हा देखील आरक्षित मतदारसंघ आहे, विदर्भातील मतदारसंघ आहे, तर त्या ठिकाणी राजेंद्र कुमार गावित यांना संधी देण्यात आली आहे। नंदुरबार मधून किरण ताडवी यांना संधी देण्यात आली आहे। नवापूर मधून श्रीश कुमार नाईक यांना संधी देण्यात आली आहे। साक्री प्रवीण चोरे यांना संधी देण्यात आली आहे। धुळ्यामधून कुणाल पाटील यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली। रावेर धनंजय चौधरी यांना या ठिकाणून संधी देण्यात आली आहे। मलकापूर मधून राजेश पंडितराव एकड़े यांना संधी देण्यात आली आहे। चिखलीमधून राहुल बोंद्रे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे। रिसोद मधून अमित जनक यांना संधी देण्यात आलेली आहे। धामणगाव रेल्वे या ठिकाणी वीरेंद्र जगताप यांना संधी देण्यात आलेली आहे। अमरावतीमधून डॉक्टर सुनील देशमुख यांना संधी देण्यात आली आहे। तिवसामधून अपेक्षेप्रमाणे यशोमती ठाकूर यांना संधी देण्यात आलेली आहे आणि अचलपूर यामध्ये बाळाभाऊ देशमुख यांना संधी देण्यात आली आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे अचलपूर या ठिकाणी बच्चू कडू हे सध्या आमदार आहेत। देवळाली या ठिकाणी रणजित कांबळे यांना संधी देण्यात आली आहे। नागपूर साऊथ वेस्ट प्रफुल्ल गद्दे यांना संधी देण्यात आली आहे। नागपूर सेंट्रल मधून बंटी शेळके, नागपूर वेस्ट मधून विकास ठाकरे, नागपूर नॉर्थ मधून डॉक्टर नितीन राऊत यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। साकोली अर्थात नाना पटोले यांचा मतदारसंघ आहे, त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे। गोंदिया गोपालदास अग्रवाल यांना या ठिकाणी संधी देण्यात आली आहे। राजुरा सुभाष धोते यांना या ठिकाणी संधी देण्यात आली आहे। ब्रह्मपुरी विजय वडेट्टीवार यांचा हा मतदारसंघ आहे, या ठिकाणी त्यांना संधी देण्यात आली आहे। चिमूर मधून
सतीश वाळुस्कर यांना संधी देण्यात आलेली आहे. हडगाव मधून माधवराव पाटील यांना संधी देण्यात आली. भाकर मधून तिरुपती कोंडेकर यांना संधी देण्यात आली आहे. नायगाव मधून मीनल पाटील यांना संधी देण्यात आली आहे. आतापर्यंत यादी आपण साधारण पाहिली त्यामध्ये 2 महिलांना संधी दिल्याचं पाहिलं. पाथरी या ठिकाणाहून सुरेश वारळपूरकर यांना संधी देण्यात आलेली आहे. मीरा भाईंदर या ठिकाणी सय्यद हुसेन यांना संधी दिलेली आहे. मालाड वेस्ट या ठिकाणी असलम शेख यांना संधी देण्यात आलेली आहे. सांदिवली या ठिकाणी मोहम्मद आरिफ खान यांना संधी देण्यात आली. धारावी मधून ज्योती गायकवाड ह्या आपण जर पाहिलं तर एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत आणि वर्षा गायकवाड यांची बहीण आहे. मुंबादेवी या ठिकाणी अमीन पटेल यांना संधी देण्यात आली आहे. पुरंदर या ठिकाणी संजय जगताप यांना संधी देण्यात आली आहे. भोर या ठिकाणी संग्राम जगताप यांना आपल्याला संधी दिल्याचं पाहायला मिळतंय. संग्राम चोपटे यांना संधी देण्यात आली आहे. कसबा पेठ या ठिकाणी रवींद्र धंगेकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. संगमनेर अर्थात बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ आहे, त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. शिर्डी मतदारसंघातून जर आपण पाहिलं तर प्रभावती घोगरे यांना संधी देण्यात आलेली आहे. शिर्डी मतदारसंघ जर आपण पाहिला तर राहता अर्थात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात हा मतदारसंघ असेल. लातूर रुरल आणि लातूर शहर या दोन्ही मतदारसंघातून दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख आणि अमित विलासराव देशमुख यांना संधी देण्यात आली आहे. अक्कलकोट मधून सिद्धाराम म्हेत्रे यांना संधी देण्यात आलेली आहे. कराड दक्षिण मधून पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री हे निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत. कोल्हापूर दक्षिण मधून ऋतुराज पाटील यांना संधी देण्यात आलेली आहे. करवीर मधून राहुल पाटील यांना संधी देण्यात आली आहे. आणि त्याच्यानंतर हातकलंगणे हा एसटी साठी राखीव आहे, त्या ठिकाणी राजू आवळे यांना संधी देण्यात आली आहे. पलूस कडेगाव डॉक्टर विश्वजित कदम यांना संधी देण्यात आलेली आहे. तर जत मधून विक्रमसिंह सावंत यांना संधी देण्यात आलेली आहे. त्याला जी आहेत या सगळ्या हायकमांडने विश्वास टाकलेला आहे. त्या विश्वासाच्या कसोटीमध्ये मी खरा उतरेल आणि महाराष्ट्राच्या सत्ता परिवर्तनामध्ये ब्रह्मपुरीचा वाटा त्यामध्ये असेल. आपको टिकट डिक्लेयर कर दिया है ब्रह्मपुरी से, क्या आपकी फर्स्ट रिएक्शन है? देखिए हमारे ऊपर हमेशा हाईकमान ने विश्वास डाला और अलग अलग जिम्मेदारी, वो जिम्मेदारी हमने बखूबी से निभाई और उनका विश्वास हमने हासिल किया. जो विश्वास उन्होंने डाला था उस विश्वास को कभी भी हमने ठेच पहुंचाई नहीं. तो इसीलिए हमारे जैसे छोटे कार्यकर्ताओं के ऊपर बड़ी बड़ी जिम्मेदारी हाईकमान ने दी और हमने पूरी ताकत से उसको निभाने की कोशिश की. और यही विश्वास आज हमारे हाईकमान ने माननीय मल्लिकार्जुन खड़गे साहब हमारे राष्ट्रीय अध्यक्ष, माननीय राहुल जी, प्रियंका जी, माननीय सोनिया गांधी जी और हमारे केसी वेणुगोपाल जी और रमेश चन्नीताला जी, इन्होंने सबने मिलकर हमारे ऊपर जो जिम्मेदारी डाली, हम लोग, मुझे पूरा विश्वास है कि भारी बहुमतों से हम लोग ब्रह्मपुरी से जीतेंगे और महाराष्ट्र के सत्ता में हमारा ब्रह्मपुरी का भी हिस्सा होगा, ऐसा मुझे लगता है. तर काँग्रेसची पहिली यादी आपण पाहतो आहोत. 6 पक्षांमधली सगळ्यात शेवटी आलेली पहिली यादी आहे काँग्रेसची. 48 उमेदवारांची यादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये आपण पाहतो आहोत की जे वादग्रस्त नसणारे, जे हमखास ज्या ठिकाणाहून उमेदवार ठरलेले आहेत अशा जागांचा या यादीमध्ये समावेश आहे. ज्या वादग्रस्त जागा आहेत किंवा जिथे पक्षांतर्गत वाद आहेत, कोणाला नाराज करायचं आणि कोणाला उमेदवारी द्यायची असं संभ्रम आहे, अशा जागा मात्र यामध्ये कटाक्षानं टाळण्यात आल्याचं दिसतं आहे. सध्या आपण स्क्रीनवर पाहतो आहोत काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये जाहीर झालेले काही प्रॉमिनंट उमेदवार. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत. पृथ्वीराजजी, सर्वप्रथम आपलं अभिनंदन. पुन्हा एकदा आपण विधानसभेच्या मैदानात उतरत आहात. आपली उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर झालेली आहे. आपल्याला काय वाटतं, काय आव्हानं आहेत सध्या काँग्रेस समोर येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये? पृथ्वीराजजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? पृथ्वीराज
चव्हाणांपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. सध्याची यादी समोर येते आहे, त्यामध्ये भोरमधून संग्राम थोपटे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. अक्कलकुवातून केसी पाडवी यांना उमेदवारी मिळालेली आहे. हातकणंगलेतून राजू आवळे यांना उमेदवारी मिळालेली आहे. संगमनेरमधून बाळासाहेब थोरात, नंदुरबारमधून किरण ताडवी, नवापूरमधून श्रीकृष्णकुमार नाईक, शहाद्यातून राजेंद्र कुमार गावित, अक्कलकुव्यातून केसी पाडवी यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. काँग्रेसची पहिली यादी आहे, 48 उमेदवारांची ही यादी आहे. त्यामुळे आत्तापर्यंत राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुद्धा 50पेक्षा कमी उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसने सुद्धा 50पेक्षा कमी उमेदवारांची यादी सध्या जाहीर केल्याचं दिसतं आहे. याचाच अर्थ अजूनही बहुतांश जागांवर, उरलेल्या जागांवर अजूनही संभ्रम कायम असल्याचं दिसतं आहे. काँग्रेसची यादी उशिरा जाहीर होते आहे आणि त्यामुळे अधिक मोठी यादी असू शकेल. आज ज्याप्रमाणे माहिती मिळत होती की महाविकास आघाडीतील बहुतांश जागांवरचा वाद मिटल्याचं नेते सांगत होते आणि काही तुरळक जागांवरचा वाद अजून बाकी आहे किंवा तिथला संभ्रम बाकी आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही यादी इतर पेक्षांपेक्षा मोठी असेल अशा अपेक्षा होती. मात्र 48 उमेदवारांचीच यादी सध्या काँग्रेसने जाहीर केलेली आहे. शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत, आमचे प्रतिनिधी. शिवाजी, काँग्रेसची यादी 6 पक्षांमधली सगळ्यात एकतर उशिरा आलेली आहे आणि वादग्रस्त जागा याच्यामध्ये अजूनही टाळल्याचं दिसतं आहे. काय खासियत दिसते या यादीची? एकंदरीत काँग्रेसने मोठ्या भावाची भूमिका ठेवत वादग्रस्त जागा टाळल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेच्या यादीनंतर, खास करून ठाकरे गटाची यादी आल्यानंतर मोठी नामुष्की आली होती आणि सांगण्यात आलं होतं की या जागांमध्ये काही बदल होणार आहेत म्हणून. मात्र ते बदल कधी होतील, आतून यामध्ये सगळ्या संदर्भात काय घडामोडी घडतात या संदर्भात स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र आतापर्यंत जर आपण पाहिलं तर काँग्रेसने त्यांचे परंपरागत जे मतदारसंघ आहे, काँग्रेस विचाराचे आणि वर्षानुवर्ष लढत आलेले आहे, ज्या ठिकाणी वाद नाही, निश्चित शिवाजी